क्षेत्ररक्षक ठेवलाय. एक स्क्वेअर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. एक शॉट एक्स्ट्रा कव्हरला आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर नाहीये, मिड ऑफ ठेवण्यात आलाय आणि डीप मध्ये लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक आणि डीप मध्ये मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. ही बिल्डिंग प्लेसमेंट आहे पॉवर प्लेची. निलेश भिल्लारे बॉलिंग मार्क वरती. ऑन साइडला मिड ऑन मिड विकेट नाहीये, स्क्वेअर लेग आहे कारण डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात केलाय, त्यामुळे शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाही आहे. पहिलाच बॉल ऑन साइडला फक्त दिशा दिले, वलवलाय प्रवीणनं. तोपर्यंत 2 धावा ते मिळत आहेत प्रवीणला. 2 रन आपलं खातं उघडलं प्रवीणनं. या 2 रनच्या मदतीनं आता संघाचा श्री गणेशा झालाय. टीमच्या धावसंख्येला सुरुवात होत असताना टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती 2. गौडी टीम टॉस गमावल्यानंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय बीसीसी करंजी या टीमनं. पुन्हा एकदा प्रवीण ऑन स्ट्राईक आणि बॉलिंग ट्रॅक वरती निलेश भिलारे ओव्हर द विकेटने. ओव्हर पिच बॉल फक्त दिशा दिली, डेलिकेट टच इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला. तिथे बॉल काय अडवलाय. अभिकडून चांगला प्रयत्न. क्रिकेटमध्ये फुटबॉल आपल्याला पाहायला मिळालं तरी चालेल, परंतु आपल्या टीमसाठी धाबा वाचवल्या 2. चला अंपायर आता टीव्ही अंपायरची मदत घेत आहेत का? चला अंपायर ऍक्च्युली जो पोल आलाय मध्ये खांबा मधून आलेला आहे त्याच्यामुळे क्लिअरिटी आपल्याला दिसणार नाहीये. ऑनफिल्ड निर्णय देतील तेच ग्राह्य धरलं जाईल, म्हणजे 2च धाबा येतील. प्रवीणच्या बॅटमधून आणखीन एक 2 धाबा. 2 रन आता टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड होती 4. 2 बॉलचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा निलेश भिलारे. कडक फटका होता प्रवीणचा, परंतु अभिचं मी कौतुक करेन. ओहो लॅप करण्याचा प्रयत्न. कॅच हिटचा कॉल आहे. स्क्वेअर लेग बॉलच्या खाली खूप चांगला झेल टिपला तिथे शॉर्ट स्क्वेअर लेगला सुनील भिलारे कडून आणि फलंदाज प्रवीण आउट. पहिला धक्का गौडी या टीमला लागलाय. प्रवीण बॅक टू द पॅव्हिलियन फक्त 4 धाबांचं योगदान दिलं आणि तो परतलाय. धक्का क्रमांक पहिला लागतोय गौडी टीमला. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती 3 बॉलचा खेळ संपलाय 4 या आकड्यावरती. अभि नवीन फलंदाज बॅटिंग साठी चाललाय. अभि AVI इन नंबर 3 मध्ये 3ऱ्या क्रमांकासाठी त्याला पाचारण केलाय मैदानामध्ये. 4 या आकड्यावरती पहिली विकेट गमावली. प्रवीण बाद झालाय. खूप चांगला झेल स्क्वेअर लेगच्या दिशेने. तीन बॉलचा खेळ संपलाय. पहिली सफलता प्राप्त केली निलेश भिलारेनं. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती तयार. पंचांकडून गाड घेतलेली आख्या विन. ओहो ऑन द टॉस बॉलला उडवलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक थोडासा थांबला होता, त्यानंतर त्यानं पिकअप घेतला परंतु फायदा झाला नाहीये. कॅच ड्रॉप झाली. इथे ही विकेट आली असती. निलेश भिलारे नाराज आहे. बेसावध असताना सावध होण्याची भूमिका मिड विकेटला सत्यम कडून, परंतु झेल सोडला. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. इथे झेल सोडला त्यानंतर 2 धावा अभिच्या खात्यामध्ये. 2 रन आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या आता स्कोअर बोर्डवरती 6. 4 बॉलचा खेळ संपलाय. हो पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. पुन्हा संधी आहे. आता मात्र चूक होणार नाहीये. खूप चांगला झेल टिपला फलंदाज अविबाद. धक्का क्रमांक 2 इथे लागत असताना टीम गौडीला
2 गडी बाद. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 6 रन. आता नवीन फलंदाज बॅटिंग साठी चाललाय. निसर्ग नाव छान आहे, परंतु निसर्गासारखाच आता खेळावं लागेल या मॅच मध्ये. तर आपले 2 सवंगडी बाद झालेत लवकर. 6 आकड्यावरती 2 विकेट्स गमावलेत. त्यामुळे आता बॅटिंग चांगली करायची आहे, मन प्रफुल्लित करायचं आहे. पॉवर प्लेचा फारसा फायदा उठवता आला नाहीये गवडी टीमला. पॉवर प्ले मध्ये 2 धक्के दिलेत निलेश भिलारेनं, धक्क्यावरती धक्के, त्यामुळे थोडासा बॅकफुट वर लोटलाय गवडी संघ. ओहो, बॅटच्या 2 इनला परफेक्ट यॉर्कर. ऑन साइडला खेळण्याचा होता, परंतु बॉल गेला ऑफ साइडला. बॅटच्या अगदी 2 इनला बॉल लागला. एकच धाव मिळते आणि या सिंगलनं आपलं खातं उघडलंय. सिंगलनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. गवडी टीमची धावसंख्या आहे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 7 रन. आणि त्याच दरम्यान सन्माननीय आकाश सुर्वे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करेन आपण मंचावरती यायचं आहे. आपलं हार्दिक आम्ही स्वागत करतोय नवजीवन क्रिकेट क्लबच्या वतीनं श्री कालेश्वरी चषक 2025 मध्ये. सन्माननीय आकाश सुर्वे यांना विनंती करेन की आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 7 ला 2. निलेश भिलारेनं 2 विकेट प्राप्त केल्या. 7 रन देत असताना चांगली गोलंदाजी. पॉवर प्ले मध्ये एक चांगली गोलंदाजी मानावी लागेल. मानावी नाही तर खरोखरच चांगली आहे. अतुल आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. पहिलाच बॉल अगदी योग्य टप्प्यावरती आहे. पहिलाच बॉल अगदी निर्धाव पद्धतीने पाहायला मिळाला अतुलचा. 7 ला 2. क्रिकेटचा स्कोर पाहिल्यानंतर आपल्याला फुटबॉलची मॅचची आठवण आली. फुटबॉलचा जसा स्कोर असतो तसा आपल्या स्क्रीनवरती क्रिकेटचा स्कोर आहे. गवडी टीमचा स्कोर 7 ला 2 आणि तेव्हा बॅकफुटला जाऊन पूल केलाय आणि बॉलला केलाय गुल. बॉल सीमा रेषा पलीकडे निसर्गाच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत षटकार. मी मगाशी उल्लेख केला निसर्गाला निसर्ग सारखाच खेळावा लागेल कारण संघ अडचणीमध्ये आहे. आणि या 6 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 13 ऑन बोर्ड. अतुल वरती आता हल्ला केलाय. आक्रमण केलेलं आहे. एक मोठं आक्रमण होतं निसर्गाचं अतुलच्या विरोधामध्ये. षटका ठोकलाय. पुलचा फटका मिड विकेटला क्लिअर करत असताना फुलटॉस बॉल. हा बॉल सुद्धा जाईल टाटा बाय बाय करत. बॉल सीमा रेषा पलीकडे काऊ कॉर्नरच्या वरून बॉल सीमा पार. 6 रन. फटक्यामध्ये आहे वजन आणि रन मिळतील अर्धा डझन. निसर्गाच्या बॅटमधून सिक्सर आणि आकाश दिघे यांच्याकडून मात्र निसर्गासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 2 षटकार मारल्याबद्दल आकाश दिघेकडून 100 रुपयाचं पारितोषिक. आणि या 6 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते 19 धाबा. बॉटमॅनचा चांगला वापर केलाय फटक्या मागे. अगदी मनगट्टी फटका फ्लिक ऑफ द रिस्ट. हा जर फटका जर पाहिला तर ताकद कमी वापरली होती निसर्गानं, परंतु टायमिंग अगदी बेसमार होतं. प्रॉपर टायमिंग. ओहो, विकेट करण्याचा प्रयत्न. ओव्हर पिच बॉल होता. अगदी ड्राईव्ह करत असताना बॅटची कडा घेतली. बॉल मागे चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. त्यामुळे कुठलाही धाव घेण्याचा प्रश्नच नाहीये. आता डॉट बॉल आलाय अतुल कडून. सुरुवातीचे 2 बॉल दोन्ही बॉल मध्ये अतुलला खरपूस समाचार घेतलाय निसर्गानं, परंतु या बॉल अतुलचा महत्वाचा राहिला. कमबॅक केलं या बॉल वरती अतुलनं. काळुशी गावचे सरपंच सन्माननीय श्री आकाश दिघे यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं मी सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये.
आणखीन एक चांगला बॉल, योग्य टप्प्यावरती बॉलची आता पिचिंग केली जाते अतुल कडून. पिचिंग झाल्यानंतर बॉल बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल येतोय. डॉट बॉलची होते समाप्ती. टीमची धावसंख्या जर पाहिली तर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 19 धावा झालेत. षटक क्रमांक दुसरं सुरू असताना ओहो पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तीच परिस्थिती आहे निसर्गाच्या बाबतीमध्ये. बॅटच्या आतली कडा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. सुरुवातीचे 2 षटकार त्यानंतर शेवटचे 2 बॉल डॉट आलेत. अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 2 गडी बाद 19 धावा. उडी टीम ओव्हर नंबर 3चा आता खेळ सुरू होता आणि षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी रोहनला पाचारण केलाय. बॉलिंग मार्गवरती 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 19 धावा. गौडी टीम पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना रोहन बॉलिंग मार्क वरती. चला थोडीशी घाई करा बीसीसी करंजी टीम. ओहो इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा फटका. क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक पुस्तकी फटका. बॉल सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय चौकार. ओमकारच्या बॅट मधून एक कलात्मक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा फटका रोहनचा. टिपिकल विराट कोहली स्टायलिश शॉट. या चौकारानं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या पुढे नेते. स्कोर बोर्डवरती रन आखेत आता 23 ऑन बोर्ड. ओहो परफेक्ट यॉर्कर इनटू द ब्लॉक होल. ओढून काढला ऑन साइडला ड्राईव्ह केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग चांगली होते अतुल कडून. तोपर्यंत एकच धाव मिळताना दिसेल ओमकारला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 24 ऑन बोर्ड. आता स्ट्रायकिंग इनला निसर्ग ज्याच्या बॅट मधून 2 षटकार आपण पाहिलेत. लाफ केला बॉलला थ्रू द कव्हर. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. बॅकअप साठी सुद्धा लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक गेला होता. तोपर्यंत एकच धाव मिळताना दिसेल निसर्गला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 25 धावा. 25 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना रोहन बॉलिंग मार्क वरती. स्ट्रायकिंग इनला आता ओमकार ज्याच्या बॅट मधून एक चौकार आपण पाहिलाय. ओहो फटका चांगला आहे. बॅटचा स्विंग चांगला आहे आणि बॅट मधून स्वीट साऊंड आलाय. बॉलला उडवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओमकारच्या बॅट मधून येतो बिग हिट सिक्सर. इट्स माइटी षटकार. आपल्या स्क्रीन वरती या फटक्याचे ऍक्शन रिप्ले पहा युटीसीच्या माध्यमातून अगदी स्लॉट मध्ये. आणि बॉलला फिरवलाय ओमकारनं मिड विकेटला. क्लिअर करत असताना फेकून दिलाय 6 रनसाठी षटकार. सहारांच्या मदतीनं टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 31 रन. आणखीन एक धमाका. हा बॉल जाईल आता अक्षरशः कुक्षत गावामध्येच. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. ओमकार सेट ऑन अ फायर नाव. रोहनच्या विरोधामध्ये पलटवार केला
आणि या 6 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या झपाट्याने वाढली जाते. स्कोर बोर्ड रन आहे 37, 37 ऑन बोर्ड. अक्षरशः तुटून पडला ओमकार. ओहो, वाईड यॉर्कर, वाईड यॉर्कर टाकला. इथे रनआउटची संधी, डिरेक्ट हिट करण्याचे प्रयत्न, परंतु बॅकअप आहे, त्यामुळे ओमकार धावला नाहीये. एकच धाव बाईच्या स्वरूपामध्ये मिळते आणि या बाईस नंतर आता ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 38 धावा, 2 गडी बाद. रणजित पवार आला आता लास्ट ओव्हर मध्ये. 3 षटकांचा खेळ संपला. 38 ला 2 गवडी टीम. रणजित पवार मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. आणि समोर ओमकार स्विच हिट, उलटा पुलटा. ओ, तिथे प्रयत्न चांगला होता. स्वीपर कव्हर क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रोटेक्ट करत होता दीपक. चांगला प्रयत्न, परंतु झेल सोडलाय. 2 धाबा आल्यात. असे फटके मारायला तुम्हाला हँड आय कोऑर्डिनेशन खूप चांगलं असावं लागतं. थोडस मिसटायमिंग झाला आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 40-40. ओहो, फटका चांगला. बॉल चाललाय ठाठा बाय बाय करत. बॉल सीमारेषा पलीकडे ओमकारच्या बॅट मधून विकेट आणि बॉल चाललाय सीमा रेषा पार. सिक्सर. 46 ऑन बोर्ड. काय बॅटिंग करतोय. बॉटम एंडचा चांगला वापर, बॅकलिप खूप चांगली आहे आणि खास करून पोझिशन चांगली आहे ओमकारची. लवकर रिॲक्ट होतोय बॉल वरती. बॉलच्या मेरिट वरती बॅटिंग केली जाते. बॉलरला लवकर फॉलो करतोय ओमकार. आणखीन एक स्लॉक करण्याचा प्रयत्न. कॅचेटचा कॉल स्क्वेअर लेगला खूप चांगला असेल. सुनील भिलारने टिपला आणि फलंदाज ओमकार. याचा खेळ संपलाय. खूप चांगली बॅटिंग ओमकारनं केली. मित्रांनो, ओमकारची बॅटिंग जर आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये ओमकार साठी. मिस्टर आरडी बॅटिंग साठी आता आलाय, म्हणजेच राम. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड तुम्ही पाहताय 46. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 46 धावा धावफलकावरती आहे. राम आता बॅटिंग साठी सज्ज आहे. हो, इथे पहा बॅटचा चेहरा लवकर क्लोज केलाय. अगदी ब्लाइंड खेळण्याचा प्रयत्न. हा फटका खेळत असताना रामचे थोडेसे डोळे मिटले होते. बॉलवरती जी नजर होती ती हटवली होती रामनं, त्यामुळे मिसटायमिंग स्ट्रोक झालाय आणि ते डॉट बॉल आलाय. शेवटचे 2 बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 46, 46. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ओमकार अगदी एंटरटेनमेंट करत होता. प्रेक्षकांना तल्लीन करत होता. काय फटकेबाजी केली ओमकारनं. मनगटी फटके, त्यानंतर बॉटम एंडचा चांगला वापर त्याने केला. फटके मिडविकेटच्या भरून षटकार ठोकले, परंतु मिसटायमिंग स्ट्रोकच्या नादामध्ये स्लॉक करण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. ओहो, डाऊन दी ग्राउंड. हा बॉल सुद्धा जाईल आता लॉंग ऑनच्या भरून. बॉल सीमारेषच्या पलीकडे रामच्या बॅट मधून षटकार. टीमची धावसंख्या 52. अर्धशतक धावफलकावरती लागलेला आहे टीमचा. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. 52 ला 3.
गवडी टीमची धावसंख्या आहे 52. या मॅच मध्ये मजा येईल. ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न, शरीराचा भेद घेतला ह्या बॉलनं. तोपर्यंत एक रन लेग बायच्या स्वरूपामध्ये अंपायरचा सिग्नल येतोय. अशा पद्धतीनं पहिला डाव इथे संपलाय. 53 धावा बनवल्या गवडी टीमनं 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 54 धावा इथे बनवाव्या लागतील बीसीसी करंजे या टीमला सेकंड डावामध्ये. म्हणजे 54 धावांचं लक्ष्य बीसीसी करंजे या टीमला. 54 टू विन. त्रेपन्न झाल्यात. 54 रनचं टार्गेट आहे. चोपन्न धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. चला, वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. 54 रनचं लक्ष्य या मॅच मध्ये. आजच्या दिवसातला शेवटचा सामना गवडी आणि त्यांच्या विरोधामध्ये बीसीसी करंजे असा सामना तुम्ही पाहताय. करंजे टीमनं टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी केली आणि बॅटिंग करत असताना गवडी टीमनं या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 53 धावा बनवल्या आणि 54 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत नवजीवन क्रिकेट क्लब मालचौंडी मुंबई आयोजित श्री कालेश्वरी चषक 2025 पर्व क्रमांक 3 भव्य दिव्य स्पर्धा. आजच्या स्पर्धेतला दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातला शेवटचा सामना आहे. सलामीची जोडी तुम्ही पाहताय बीसीसी करंजे या टीमची. रणजित पवार आणि दीपक धनावडे. स्ट्रायकिंग इनला तुम्ही पाहताय रणजित पवार, नॉन स्ट्रायकिंग इनला दीपक धनावडे. आणि बॉलिंग साठी पॉवर प्लेचं पहिलं षटक अवि आलाय. बॉलिंग साठी अविनाश म्हणजे ज्यांचा कधीही नाश होणार नाहीये असं अविनाश बॉलिंग साठी आलाय. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेन सफल झाला. त्यानंतर हुकचा फटका. धावा केल्या बोक 6 आणि बॉल सीमारेषा पलीकडे. रणजितच्या बॅट मधून सिक्सर.
या लेंथला तुम्ही रणजितला गोलंदाजी करू शकत नाहीये. भरपूर शॉर्ट ऑफ लेंथ शफल झाला, त्यानंतर रूम भेटला, भरपूर रूम भेटला आणि पुलचा फटका पॉवर हिट होता. अगदी डीप बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या भरून 6 धावा वसूल केलेत रणजितनं. आणखीन एक लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह मिड ऑन आतमध्ये आहे, त्याचा फायदा आता लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफचा, परंतु त्याला अडवता आला नाही. मिसफिल्डिंग झालेले बॉल त्याला चकमा देत फरार होतोय. 4 रनसाठी चौकार. रणजितच्या बॅटमधून षटकार आल्यानंतर चौकार. आणि या चौकारानं टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती 10 रन. 2 बॉलमध्ये 10. अविवरती आक्रमण केलंय रणजित भिलारेनं, रणजित पवारनं. ओहो वाह कलात्मक वॉट स्ट्रोक. क्रिकेटचा अगदी मंत्रमुग्ध फटका आणि कदम सरांकडून इथे 100 रुपयाचं पारितोषिक आलं रणजितसाठी. अगदी पडद्यावरती मारलाय, ठोकला हा षटकार. क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक. काय फटका. अगदी रूम बनवला, जागा बनवली आणि इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या भरून ठोकला हा षटकार. रणजित पवारच्या बॅटमधून हा पॉवर. रणजित पवारची आपल्याला पॉवर पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 16 रन. 3 बॉलमध्ये 16. 54 करायचे आहेत म्हणजे असाच पॉवर प्ले फोडावा लागेल. पॉवर प्लेचा चांगला फायदा रणजित पवारनं आतापर्यंत उठवलाय. आणखीन एक ऑन साइडला केल्याचा प्रयत्न. गॅप मधून आता बॉल निघून चाललाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला हुलकावून दे. बॉल सीमारेषा पार येतोय रणजित पवारच्या बॅटमधून. आणखीन एक चौकार. या 4 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर वरती 18. 4 बॉलमध्ये 18 धावा. माफ करा 20 झाल्यात. 20 अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. खराब गोलंदाजी, महागडी गोलंदाजी अभिकडून. जी आशा होती ती आशा आता पूर्ण केली नाहीये टीमची. आणखीन एक इनफिल्डच्या वरून एक बॉटम एंडचा चांगला वापर केलाय. पॉइंटच्या वरून बॉल डिपिश पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक चौकार रणजित पवारच्या बॅटमधून. आज रणजित पवारची पॉवर पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 24 या आकड्यावरती. 5 बॉलमध्ये 24 धावा. 54 करायच्या म्हणजे अजूनही 30 करायचे आहेत 25 बॉलमध्ये. 25 बॉल 30 धावांची आवश्यकता. सामना सोपा केलाय रणजित पवारनं. आपल्याला 19 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. 4 ओव्हरची मॅच. वॉट लुक ॲट दॅट. फटका तुम्ही पाहू शकाल. नो लुक शॉट इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. बॉल स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय. 6 रनसाठी अंपायरचा सिग्नल. सिक्सर. शेवटच्या बॉलवरती सुद्धा अविनाशच्या विरोधामध्ये रणजित पवारनं षटकार ठोकलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या. स्कोर बोर्ड आतापर्यंत 30 धावा ठोकल्यात. काय फटकेबाजी आहे. पॉवर प्लेचा अगदी चांगला वापर केलाय. काय फोडला पॉवर प्ले रणजित पवारनं. आता 18 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत विजयासाठी अजूनही 24. आणि रवींद्र कदम नाट्य दिग्दर्शक म्हणजे नाट्य डायरेक्टर आहेत सन्माननीय श्री रवी कदम साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं की आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. नाट्य दिग्दर्शक आहेत दिग्दर्शक त्यांचं मनपूर्वक सहर्षाचं स्वागत. बॅक टू द क्रिकेट. ओव्हर नंबर 2 मध्ये आता बॉलिंग साठी आलाय प्रवीण नलावडे. 18 बॉल मध्ये अजूनही 24 करायचे आहेत. रन झाले 30. 54 धाबांचं लक्ष. आता स्ट्रायकिंग इनला फलंदाज आहे दीपक, ज्याला खातं उघडायचं आहे या मॅच मध्ये. फुलटॉस बॉल थ्रू द कव्हर. मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग चांगली होते तोपर्यंत 2 धावा दीपकच्या खात्यामध्ये जातील.
2 रन आपलं खातं उघडलंय आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 32 म्हणजे अजूनही 17 बॉल मध्ये करायचे अखेर 22 रन. फुलटॉस बॉल इथे स्टंपिंग विकेट आणि फलंदाज बाद. रनआउटच्या रूपानं विकेटचं पतन झालंय. दीपक पहिला धक्का बसतोय बीसीसी करंजी या टीमला. दीपक आउट. नवीन फलंदाज आता निलेश भिलार यालाय बॅटिंगसाठी. निलेश भिलारे बॅटिंगसाठी सज्ज. ओ सेंचुरीवर क्रिकेट. चेंडूला येऊ दिला, चेंडूची प्रतीक्षा केली आणि ढकलला बॉल थ्रू द कबर. कबर्सला टीप मधून कबर मधून क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केलेले आहेत निलेश भिलारेनं. 2 रन आपलं खातं उघडलं आणि 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 34 धाबा म्हणजे अजूनही 20 धाबांची आवश्यकता आहे. ओहो बॅकफुटला जाऊन लेट कट केलाय. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव ओव्हर थ्रो झाली. बॅकअप साठी नव्हतं तरी ही धाव साबरलाय म्हणजेच एकच धाव मिळताना दिसेल निलेशला. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता 35 म्हणजे अजूनही 19 धावांची गरज आहे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. बीसीसी करंजी आणि त्यांच्या विरोधामध्ये गौडी हा संघ आजच्या दिवसातला शेवटचा सामना आहे. खूप चांगली स्पर्धा तुम्ही अनुभवताय. नवजीवन क्रिकेट क्लब मालचौंडी मुंबईच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन. ओव्हर ड्राईव्ह केला. मिड ऑफला फिल्डिंग थोडीशी मिस फिल्डिंग झाली. दुसऱ्या धावेचा पलटवार झालाय. काय रनिंग बिटवीन दी विकेट या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून 2 धाबे ते मिळत आहेत रणजितला आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 37. 54 धाबांचं लक्ष होतं या मॅच मध्ये. 37 धाबा झालेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. हो पुन्हा एकदा स्लॉक करण्याचा प्रयत्न. लेग कटर केलाय परंतु इथे पंच आता इशारा करतायत. बघूया. ओव्हरची झाली समाप्ती. डॉट बॉल आलाय. अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 37 म्हणजे आता 12 बॉल मध्ये धावांची गरज आहे या मॅच मध्ये. सतरा धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 17 धावा हे समीकरण या मॅच मध्ये बीसीसी करंजी या टीमला जिंकण्यासाठी. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावांची आवश्यकता आहे 17. इथूनही मॅच बनवू शकते. इथूनही पलटवार होऊ शकतो. जर रणजितची विकेट आली या ओव्हर मध्ये रणजितला आउट केलं तर मॅच मध्ये आणू शकतो. मॅच मध्ये येऊ शकते टीम गौडी. परंतु रणजितची विकेट महत्वाची आहे. रणजितला आउट करावा लागेल तर मॅच मध्ये यायचं असेल तर गौडी टीमला तेच करायचं आहे. एखादा विकेट टार्गेट करायचा आहे तरच मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो, नाहीतर नाही. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. ओमकार आलाय बॉलिंग साठी, ज्यानं बॅटिंग अगदी धुवाधार केली पहिल्या डावामध्ये. आता बॉलिंग करायची आहे. बॉलिंग जर ओमकारनं चांगली केली, विकेट्स आल्या तर ही मॅच बनवू शकते गौडी टीम साठी. त्यामुळे 3ऱ्या षटकासाठी ओमकार आलाय. पहिला लेग कटर टाकण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक परंतु त्याच्या पुढ्यात पडला बॉल. नो मॅन लँड्स मध्ये 2 धाबा इथे मिळताना दिसतील निलेशला आणि 2 रनच्या मदतीने आता धाबा झाल्या. स्कोर बोर्ड 39 म्हणजे आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 15 धाबांची आवश्यकता आहे. 11 बॉल 15 रन. ओहो फुलटॉस बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळते निलेशला. म्हणजे आता 10 बॉल मध्ये 14 करायचे आहेत या मॅच मध्ये. टीमची धावसंख्या 40 या आकड्यावरती.
54 धाबांचं लक्ष होतं या मॅच मध्ये. आता 10 चेंडू आणि इथून धाबा करायच्या 14. हो ट्राय केला, बॅटच्या बॉटम एंडला लागला बॉल. एक धाव दुसऱ्या धावेसाठी पलटवार झालाय. रणजित चांगला खेळतोय, चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. 2 धाबा ते मिळत आहेत म्हणजे आता 9 बॉल मध्ये करायचे आहेत अजूनही 12 धाबा. 9 चेंडू 12 धाबा. आपल्या व्यासपीठावरती ह्या ट्रॉफीज तुम्ही पाहताय, संपूर्ण ज्या स्पर्धेच्या ट्रॉफीज छत्रपती शिवाजी महाराजांचे माऊले, त्यानंतर अगदी घोड्यावरती स्वार झालेला अश्वारूढ पुतला तुम्हाला पाहायला मिळतोय, त्याची ही ट्रॉफी. ओहो चांगला फटका आहे, टायमिंग चांगला आहे, कॅप मधून बॉल निघून चाललाय. रणजितच्या बॅट मधून बॉल सीमारेषा पार, चौकार. फक्त 8 धाबांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 8 रन म्हणजे रन बॉल इक्वेशन झालंय मॅच मध्ये. बीसीसी करंजे या टीम साठी 8 बॉल आणि 8 धाबांची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. हो बॅकफुटला जात असताना लेट कट केलाय आणि थर्डमॅनला चिरत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रन. काय युक्ती लढवले, काय रणजितची बॅटिंग. मैदानाच्या चहू बाजूला त्याने बॅटिंग केलेली आहे. चौफेर फटकेबाजी काय असते ती दाखवली. फक्त 4 धाबांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 4 रन. सामना अक्षरशः खुला झालाय. ही मॅचची हवा अगदी काढलेली आहे रणजित भिलारेनं, रणजित पवारनं. रणजित पवारची पॉवर आपल्याला पाहायला मिळाली. ओहो बॅकफुटला जात असताना हा फटका तुम्ही पहा, अचंबित करणारा फटका. टिपिकल वीरेंद्र सेहवाग बॅकफुटला गेले, स्ट्रोक साठी जागा बनवली आणि थ्रू द कबर पॉइंटच्या वरून षटका ठोकत विजय षटका ठोकलाय रणजित पवार. या मॅचचा हिरो ठरला, प्लेअर ऑफ द मॅच. आणि हा सामना जिंकलेला आहे 6 चेंडू राखून. बीसीसी करंजे या टीमनं वेल प्लेड, अभिनंदन टीम. आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच ज्यानं प्रेक्षकांना तल्लीन केलं, प्रेक्षकांना मोहित केलं आणि प्रेक्षकांचा एंटरटेनमेंट केलं असा खेळाडू बॅटिंग करत असताना 48 धाबा त्यानं बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट. बीसीसी करंजे या टीमचा प्लेअर ऑफ द मॅच रणजित खेळाडू ठरलेला आहे. सामनावीर रणजित आपण यायचा आहे. आणि मित्रांनो आजचा दिवस या स्पर्धेतला ऑफिशियली संपला असं मी घोषित करतो. उद्या ठीक 7 वाजता आपण पहिला सामना सुरू करणार आहोत. नवजीवन क्रिकेट क्लब मालचोंडी मुंबई आयोजित ही स्पर्धा श्री काळेश्वरी चषक 2025 चा दुसरा दिवस इथं संपला असा मी गृहीत करतो, गृहीत धरतो आणि ऑफिशियली सांगतो. आणि मी मात्र सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. आजचा दिवस संपला. उद्या भेटूया पुन्हा एकदा याच जोमानं याच उत्साहानं उद्या ठीक 7 वाजता तुमच्या भेटीला या मैदानावरती. तोपर्यंत धन्यवाद.